ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊलीचा गजर आळंदीला इंद्रायणीच्या या काठावर दुमदुमतोय आणि या तल्लीन वातावरणात मीही आलेली आहे खास संत ज्ञानेश्वर या मालिकेच्या टीमला भेटायला. चला तर मग आपण त्यांनाच गाठूया. चलो, ज्ञानोबा माऊली. अजी सोनियाचं दिनू वर्षे अमृताचा घनू असंच आज म्हणावं असं वाटतंय. कारण आळंदीला मस्त या घाटावर मी आता उभी आहे आणि माझ्यासोबत आहे सौरभ गोखले, जो आता संत ज्ञानेश्वर ही भूमिका साकारणार आहे. आवाज या मिनी सिरीजमधून सौरभ, खूप छान वाटतंय आज संत ज्ञानेश्वरांची भूमिका तू साकारणार आहेस. आणि आज आपण भेटलोय तेही एका अत्यंत छान सुवर्ण क्षणी इथे भेटलेलो आहोत. आळंदीच्या इथे घाटावर भेटलेलो आहोत आणि हा सगळा एक अत्यंत मुग्ध करणारं वातावरण आहे. कसं वाटतंय? खूपच छान वाटते. कारण मला वाटतं एकतर भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर संत ज्ञानेश्वरांसारखी भूमिका करायला मिळणं याच्यासाठी खरोखर भाग्य लागतं, जे माझ्याकडे आहे. याचाच मला खूप आनंद होतो. कारण मला दरवेळेला असं वाटतं की मी कुठल्या तरी अशा माणसाची भूमिका करावी की ज्यांनी मी लोकांना इन्स्पायर करू शकेन. आणि मला वाटतं संत ज्ञानेश्वरांपेक्षा मोठी व्यक्ती लोकांना इन्स्पायर करणारी ही माझ्या तरी माहितीत खरोखर नाही. कारण शिवाजी महाराजांसारख्या व्यक्तीने ज्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन स्वराज्याची निर्मिती केली, त्यांच्या शिकवणीतून काही गोष्टी त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वात बिनवल्या होत्या, अशा व्यक्तीचं व्यक्तिमत्व तुमच्यासमोर मी माझ्यातर्फे घेऊन येतो. हे मला त्याचा खूप आनंद आहे. चांगल्या कामांसाठी उशीर करायचा नसतो. उद्या गिरा नाही ना हो, उद्या चांगली कामं करायची नाही. अहो, कुठलंही चांगलं काम करण्यासाठी मुहूर्त हा शुभच असतो. आणि ग्रहणाचं भय का? ग्रहण अशुभ का? ते राहू केतू गिळा येतात ना बा सूर्यचंद्राला, म्हणून असू माझा बा म्हणायचा, गिरण काळात गुमरा बी वलांडायचा नाही. सौरभ, तुला मी खरंच एका वेगळ्या रूपांमध्ये आधी बघितलेलं आहे. जसं खरंच खऱ्या अर्थाने चॉकलेट हिरो म्हणून बघितलेलं आहे किंवा एक छान अँग्री यंगमॅन म्हणून बघितलं आहे. तू स्वतः कधी अशा प्रकारच्या भूमिकांमध्ये समोर आला नव्हतास, पण तुला अशी भूमिका करायची इच्छा होती का? मनात खूप होतं. कारण मला अगदी लहान असल्यापासून इतिहासाचं खूप वेड आहे, प्रचंड वेड आहे. आणि त्यात परत मराठी माणूस, पुण्यातला मुलगा, मुंबई शाळेत शिकलेला, लहानपणी मी जाणता राजातनं शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा केली होती शाळेत असताना, छोटा शिवाजी. त्यामुळे मला इतिहासाबद्दल खूप पहिल्यापासून प्रेम आहे. घरातही तितकंच प्रेम आहे. आजोबांना मी वारी आणि या गोष्टी करताना बघितलेल्या आहे, त्यामुळे संत वाङ्मय जवळून अनुभवलेलं आहे. पण अशी भूमिका कधी आपल्या वाट्याला येऊ शकेल हे इमॅजिन केलं नव्हतं, पण इच्छा खूप होती. मी म्हटलं तसं की इन्स्पिरेशनल भूमिका करायला मिळावी ही मनापासून इच्छा होती. आणि ज्या दिवशी खरोखर वीरेंद्र सरांनी मला फोन केला की ज्ञानेश्वरांवर मी एक सिरियल करतो आहे 10च एपिसोडची, पण त्यातले संत ज्ञानेश्वर साकारायला आवडतील का, तेव्हा माझा अक्षरशः विश्वास बसला नाही की हे खरं आहे का नाही आहे. कारण मला वाटतं संत ज्ञानेश्वरांचं व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व की ज्यांनी मी नुसतं महाराष्ट्राला नाही म्हणणार तर अख्ख्या जगाला वेड लावलं. हा संत असा होता, ही व्यक्ती अशी होती की ज्यांनी जातीपातीच्या सगळ्या बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन सगळ्या लोकांना एक वेगळी शिकवण दिली. आणि महाराष्ट्राची संस्कृती बळकट करण्यात त्या व्यक्तीचा एक खूप मोठा हातभार आहे. तर मला वाटतं अशी व्यक्ती तुम्हाला लोकांपर्यंत आणता येणं आणि अशी व्यक्ती टी व्हीवर सादर करायला मिळणं याच्यासाठी खरंच भाग्य लागतं. ते लकीली मला मिळालं. त्याच्यात खूप माझी पर्सनॅलिटी तू म्हणलीस तशी खूप वेगळी आहे. आणि संत ज्ञानेश्वरांचं व्यक्तिमत्व कसं असेल हे थोडीशी कल्पना करून, त्यांचे हावभाव कसे असतील, त्यांचं बोलणं चालणं कसं असेल, हे वीरेंद्र सरांकडनं गायडन्स घेत हळूहळू ते शिकत ते करतो आहे सादर. होपफुली ते मी तेवढ्या ताकदीने करू शकेन आणि होपफुली लोकांना आवडेल. नक्कीच. पण अर्थात हा थोडासा एक वेगळा उपक्रम आहे. हा एक डेली सोप नाही, तर ही आवाज नावाची एक मिनी सिरीज आहे. आणि याच्यात तू समोर आला आहेस 10च एपिसोडमध्ये. तुम्हाला संत ज्ञानेश्वरांचं कार्य, त्यांचं एक महान कार्य सगळं समोर दाखवायचं आहे. आणि त्यांच्या आसपासची ती सगळी पात्रं तीसुद्धा सोबत आहेत. आणि खऱ्या अर्थाने एक टफ चॅलेंज आहे. फक्त 10 भागांमध्ये ते सगळं महान कार्य दाखवणं खऱ्या अर्थाने खूप टफ आहे. पण तितकंच अत्यंत मुद्देसूद आणि काहीतरी वेगळंच काहीतरी एक इंटरेस्टिंग पाहायला मिळेल ही सुद्धा अपेक्षा आहे. कारण खूप दिवसांनी बाय विकली
भेटीला येत आहे. आठवड्यातून 2दा येणारा एक वेगळा काळ होता आणि आता खूप दिवसांनी तो काळ परत आलाय, तर एक चांगलंही वाटतंय कारण डेली सोपचं ते पाणी घालण्याची सवय प्रेक्षकांनाही आता झाली होती आणि आता त्यांनाही कुठेतरी तो चेंज हवा होता. या निमित्ताने हा एक छान प्रयोग होतोय. प्रोमो अत्यंत सुंदर झालेला आहे आणि त्याच्यात सुद्धा जसं ते ज्ञानेश्वरांचं तेज दिसतं तसं तुझ्या चेहऱ्यावर ते तेज दिसतंय. त्याच्याकडूनच कळतं की एक अभ्यास फार मोठा आहे. कुठेतरी तूही पूर्णपणे त्या व्यक्तिरेखेशी अगदी समरस होऊन कुठेतरी भेटीला गेलेला आहे. शूटिंगचा हा अनुभव कसा आहे? कारण जसं म्हणलं की ही मिनी सिरीज आहे, याची पूर्ण ट्रीटमेंट वेगळी आहे, त्यामुळे शूटिंगचा अनुभव थोडा वेगळा असेल. शूटिंगचा अनुभव मेन म्हणजे ह्याचा ॲप्रोच ही मिनी सिरीज करण्याचाच खूप वेगळा पहिल्यापासून होता. कारण या कथा अशा आहेत की ज्यांनी लाखो लोकांना इन्स्पायर केलं. सो त्या एका विशिष्ट पद्धतीने लोकांसमोर आल्या पाहिजेत, त्या ग्रँजरनी लोकांसमोर आल्या पाहिजेत. हा पहिल्यापासून ॲप्रोच असल्यामुळे एका आपण म्हणतो सिनेमॅटिक ॲप्रोचनी हे शूटिंग सगळं आहे. जनरली आपण सिरियल्स बघितल्या तर त्याच्यातला थोडासा जो ॲप्रोच असतो तो सिरियलसाठी रिक्वायर्ड असलेला थोडासा की ज्याच्यात बजेटिंगचे थोडेसे इश्यूज असतात. पण हा कम्प्लिटली सिनेमॅटिक ॲप्रोच असल्यामुळे टेक्निकल साईड या गोष्टीची फार स्ट्रॉंग आहे. आणि मुक्ती हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. नामदेवा, नामदेवा, हे सगळं घडवतो तो परमेश्वर. आपण केवळ निमित्त मात्र. एखाद्या अभिनेत्यासाठी जेव्हा अशी व्यक्तिरेखा समोर येते तेव्हा कुठेतरी एक आमूलाग्र बदल आतून सुद्धा होतो असं म्हणतात. आणि कुठल्याही संतांची व्यक्तिरेखा असेल तर मग खरंच एक वेगळाच कुठेतरी एक आमूलाग्र बदल घडताना दिसत असतो. तुलाही असं काही जाणवायला लागलं आहे का? किंवा कुठेतरी एक अंतर्मुख होऊन स्वतःला एका किंवा आसपासच्या घटनांकडे एक बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला आहे का? अगदीच. कारण मी स्वतः सांगू शकेन की मी स्वतः आयुष्यात खूप ॲग्रेसिव्ह माणूस आहे. मी पटकन कुठल्या गोष्टीवर रिॲक्ट होतो किंवा काय बोलतो. मला ज्ञानेश्वरांबद्दल सगळे त्यांचे डायलॉग्स, त्यांचे एकूण चरित्र आणि ह्या गोष्टी आत्ता मी जसं अनुभवतो आहे त्याच्यातनं मला एक कळलं की जो माणूस 18व्या वर्षी इतका प्रगल्भ विचार करून लोकांना त्यांच्यापेक्षा म्हणजे एक साधं उदाहरण आपण घेतलं तर चांगदेव महाराज जे त्यांच्या म्हणजे या सगळ्या संत वाङ्मयाच्या अनुसार 1400 वर्षांची तपश्चर्या करून आलेला माणूस होता. त्यांचं गर्वहरण या एका छोट्या मुलांनी केलं, जो आपण म्हणू आत्ता बोलण्याच्या स्टाईलमध्ये तो टीनेजर होता. सो मला वाटतं तेव्हा जर ही मंडळी इतक्या प्रगल्भ विचाराची असतील तर आत्ता आपल्या कंडिशन्समध्ये की जिथे आपल्याकडे सुबत्ता आहे, आपल्याकडे सगळं असताना आपण एक साधा चांगला विचार करून एक चांगलं आयुष्य का जगू शकत नाही, आजूबाजूच्या अन्नाचा एक चांगला अनुभव का देऊ शकत नाही. सो मला वाटतं तो कुठेतरी एक बदल मला खूप जाणवायला लागला जसं मी ते अनुभवायला लागलो की तो एक प्रगल्भ विचार, प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करणं किती महत्त्वाचं आहे. साध्या छोट्या गोष्टींमध्ये आपण पटकन रिॲक्ट होतो. त्याच्यावरही थोडासा विचार केला जाणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीला समजून घेणं, आजूबाजूच्या व्यक्तींना समजून घेणं आणि त्यानुसार त्यांना वागणूक देणं, या छोट्या गोष्टी मला यातनं मिळत गेल्या. आणि मला स्वतःला एक महत्त्वाचा फरक यातनं जर जाणवला कुठला असेल तर तो म्हणजे मला वाटतं ज्ञानेश्वर माऊलींमध्ये जो एक संयम होता, पेशन्स आपण ज्याला म्हणू शकतो, तो अंगीकारण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो. सो मला वाटतं ते संयमित बोलणं असेल, संयमित प्रत्येक गोष्टीचा विचार करून काही गोष्टी करणं असेल, मला वाटतं काही गोष्टी ते आत्मसात करायचा प्रयत्न करतो आहे. त्या लेवलपर्यंत आपल्यापैकी कोणीच जाऊ शकणार नाही, मी तर नाहीच नाही, पण हळूहळू बघूया. लाखो वारकरी ज्ञानोबा माऊली, तुकाराम माऊली या गजरात अगदी नाहून निघणार आहेत आणि आता हा परिसर त्यामुळे वेगळाच छान मंत्रमुग्ध झालेला आहे. आणि अशा वेळी संत ज्ञानेश्वर सारखी मालिका घेऊन समोर येणं, ही भेटसुद्धा तुझ्यासाठी एक काहीतरी एक वेगळीच ठरणार आहे. तर आत्ता कसं वाटतंय? आत्ता अप्रतिम वाटतंय. कारण स्वतः कधी वारीला गेलेला आहेस का किंवा जायची इच्छा आहे? वारीला नाही, पण मी आळंदी आणि देहू दोन्ही ठिकाणी लहानपणापासून बरेच वेळ येऊन गेलो. वारीला जायची नक्कीच इच्छा आहे, पण आता एका कलाकाराच्या शेड्यूलमुळे ते जमत नाही दरवेळेला. पण आवर्जून कधीतरी निश्चित जाणार आहे. कारण मला हे जाणवायला लागलं की मी जसं ते काम करतो आहे तसा जास्त भावनिक व्हायला लागलं. सो ते जाण्याची गरज आहे. पण नक्की आत्ताही म्हणजे सगळं पाहिलं तर इथल्या लोकांचा ॲप्रोच जो असतो,
आता आमचे समजा पोस्टर्स लागले असतील कुठे काय, तर लोक तुमच्याशी बोलायला येताना ते माऊली डोक्यात ठेवून येतात. सो तो एक बदल, सो ती एक जबाबदारीची जाणीव आपल्याला जबाबदारी वाढायला लागली. फारच म्हणजे अचानक दडपण आल्यासारखं होतं. पण येस, आवडेल. पण हे छान एन्जॉय पण तू करतोयस आणि अर्थात आता ही मालिका भेटीला येते, तर प्रेक्षकांना काय सांगशील? ज्ञानेश्वरांचा हा, मी म्हणेन ज्ञानेश्वरांचा हा आवाज तुमच्यापर्यंत आता येणार आहे 27 जूनपासून. 10 एपिसोड्स आहेत, पण फार महत्त्वाचे 10 एपिसोड आहे. इतिहासातलं हे खरं खुरं सोनेरी पान तुमच्यापर्यंत येते 27 जूनपासून. तेव्हा नक्की बघा, फक्त कलर्स मराठी. सोपानदेव, मुक्ताई, राम राम. ज्ञानदेवानं आम्हा वासुदेवांची केवढी समृद्धी केली आहे. आमच्या पारंपरिक गाण्यांसोबत आम्हा ज्ञानदेवांचं नवीन नवीन कवन मिळतो या गायला. पहाटच्या पारी त्यांची कवन गाताना काही आनंद वाटतोय मनाला आणि ऐकणाऱ्याला बी. देवाचं लागल ध्यान जनाबाई, देवाचं लागल ध्यान, देवाचं लागल. आज आळंदीला आपण सगळे जमलेलो आहोत, त्यामुळे कुठेतरी हा सगळा क्षण पूर्णत्वाला आल्याचं हे सगळं समाधान आहे का? अगदीच आहे, नक्कीच आहे. खरं तर संत ज्ञानेश्वरांवरती मालिका करता येणं ह्याच्यासाठी सुद्धा एक वेगळं सौभाग्य लागतं आणि ते सौभाग्य आम्हाला मिळालं. आणि त्याचबरोबर त्या सगळ्या सिरियलची सुरुवात किंवा या सगळ्याचं ओपनिंग, त्याचा लॉन्च इकडे आळंदीतच ज्ञानोबा माऊलींच्याच भूमीमध्ये तिथेच होतो. तर ह्याचा एक वेगळा आनंद आहेच. आणि त्यांचे आशीर्वाद आज खऱ्या अर्थाने सगळे आमचे जे काही प्रयत्न चालू होते महिनाभर आणि सगळं ते रिसर्च आणि ब्रेनस्टॉर्मिंग आणि सगळं शूटिंग जे काही अजूनही मुंबईत ज्याचं चित्रीकरण चालू आहे, त्या सगळ्याला कुठेतरी मला वाटतं ज्ञानोबा माऊलींच्या चरणाचा त्याला स्पर्श झाला आहे असं मला वाटतं आणि त्यांचे आशीर्वाद मिळालेत आणि म्हणून या सगळ्याची सुरुवात इथपासून होते. मी विसोबा खेचरांची पत्नी उमा हिचं काम करते आणि अत्यंत विसोबा खेचर हे ज्ञानेश्वरांना त्रास देणारे किंवा त्यांच्यावरती आक्षेप घेणारे हे सर्वांना माहितीच आहे. पण त्यांची जी बायको आहे ती ज्ञानेश्वर किंवा त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर, रुक्मिणीबाई, विठ्ठलपंत यांना त्यांच्या सगळ्यांबद्दल तिला अत्यंत सहानुभूती आणि प्रेम असणारी ही व्यक्ती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक वेगळी भूमिका करायला मिळते की नवऱ्याचं एक वेगळं प्रेशर आहेच, त्या सगळ्या समाजाचं, त्या सगळ्या गोष्टींचं प्रेशर आहे, पण तरी माणूस म्हणून ज्ञानोबांबद्दल काहीतरी करुणा वाटणं, प्रेम वाटणं, तर अशी ती एक छान भूमिका, गोड भूमिका मला साकारायला मिळते.